नमस्कार मंडळी, शुभप्रभात. कसे आहात तुम्ही? मजेत. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आर्ट अँड ब्लॉगमध्ये. तर आज सकाळी बनवायचा नाश्त्याला उपमा. तर माझ्या पद्धतीने बनवते, बघा कसा बनवायचा. साहित्य घेतलेलं आहे: रवा, शेंगदाणे, कांदा, टोमॅटो. आज कढीपत्ता आमच्याकडे नाही आहे, तर हिरवी मिरची, बरंच असं साहित्य घेतलं. आता इकडे घेतली कढई, त्यामध्ये टाकलं तेल. आणि आता तेल थोडंसं तापतंय, मग त्यामध्ये टाकू आपण जिरं, मोहरी, हिंग, आणि कांदा, हिरवी मिरची टाकायची. मिरची आपण आपल्या चवीनुसार किती तिखट लागते त्यानुसार टाकायची. आणि इकडे 1 वाटी रवा घेतलेला आहे. चार जणांसाठी आहे. आणि शेंगदाणे तेलात टाकायचे राहिले होते, ते आता परत टाकून घेते. आणि छान सर्व साहित्य भाजून घ्यायचं. आणि थोडं मीठ टाकायचं. मीठ यामध्ये टाकलं की सर्व लागतं. पाण्याच्या नंतर टाकलं की मीठ लागत नाही, त्यामुळे अगोदरच टाकायचं. भाजलं आता छान. इकडे पाणी पण उकळायला ठेवलेलं आहे मी. ते पाणी मस्त उकळलेलं आहे आणि ते अलगद सोडून घ्यायचं यामध्ये. आता बघा किती छान होतंय. इतका सुवास येतोय छान घरभरून रवा भाजलेल्याचा. बघा झाला आहे तयार उपमा. अगदी मोकळा मोकळा झालेला आहे. आता प्लेटमध्ये टाकून घेऊ आपण. याच्यावर आपण थोडं किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर टाकून घेणार आहोत. छान असा हिरवागार. आता खोबरं टाकून घेतलं किसलेलं. तुम्ही शेव आणि थोडंसं डाळिंबाचे दाणे पण घेऊ शकता गार्निशिंगसाठी. आता बघा किती छान झालेलं आहे. या मग नाश्ता करायला. गुलाबजाम आहे बनवलेले मी, आणि उपमा बनवलेला आहे. या नाश्ता करायला.